4 महिने झाले आम्ही बघतो म्हणे की गाडी अशीच पडलेली आणि तुम्ही म्हणता आम्ही या गाडीत बसून आलो. मग आमच्या घरची मिसेस आणि मी आम्ही 2च जण आणि मुलं घरी होती. मग आम्ही ते बॅगा ठेवल्यात रिक्षामध्ये आणि बसल्यानंतर त्याने सांगितलं की म्हटलं किती घेणार दादा, तर बोलले 50-50 रुपये देऊ डायरेक्ट तुम्हाला स्टँडला सोड. म्हटलं ठीक आहे चालेल. बसल्यानंतर आम्ही निघलो तिथून आणि तिथून काही अंतरावर ज्या ठिकाणी माझ्याशी ती घटना घडली होती माझ्याबरोबर त्याच चौकामध्ये त्याने त्याच हॉस्पिटलजवळ मला नेऊन सोडलं आणि मला बोलतो की मी डबा देऊन होतो, तो पण 2 मिनटं थांबा, मला माझ्या सिस्टरचा डबा द्यायला जायचं. असं काहीतरी कारण सांगून तो गेला, तर तो आलाच नाही वापस. तेवढ्याच वेळेमध्ये तिथून समोरून एक अंडा आमलेटची गाडी होती, तिथं एक लेडीज आणि जेंट्स असे ते चालवायचे, 2 नवरा बायको चालवायचे. तर त्यांनी बघितलं की ह्या रिक्षामध्ये अंधार होतं, रिक्षात एक बाई आणि माणूस बसलेला, गाडीवरून आली विचारायला. नंतर मी बाहेर आलो, मला म्हणे का हो, नंतर मग काय करता एवढं रात्रीचं तुम्ही, तर मी कावर बसली इथं. अहो म्हटलं ट्रॅव्हल जायचं आहे, तर रिक्षावाला मध्ये डबा द्यायला गेलेला, त्यामुळे तो बोलला की 2 मिनटात आला, अजून आलाच नाही. तर म्हणे कोणती रिक्षा झाली तुम्ही, म्हटलं ह्या. अहो म्हणे काय बोलता तुम्ही, उतरा खाली. म्हटलं का, तर मग तुम्ही बाहेर या पहिले. बाहेरून बघितलं ती मग 3 ते 4 महिन्यापासून ती रिक्षा तिथंच उभी होती. बाहेरून पूर्ण जाळं लागलेलं, पूर्ण कचरा वगैरे पडलेला, म्हणजे ती कंडिशनच नव्हती, चालेला अशी ती चालू कंडिशनमध्ये होतीच नाही, धुळकात पडली होती. धुळकात पडलेली. 4 महिने झाले आम्ही बघतो म्हणे की गाडी अशीच पडलेली आणि तुम्ही म्हणता आम्ही या गाडीत बसून आलो. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्टर टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.